नमस्कार मंडळी. तर तुम्ही थंबनेल बघून हा व्हिडिओ बघत असाल तर ते खरं आहे. तर पावसाळी अधिवेशनामध्ये 57,509 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. 16 विभागांना हा निधी मंजूर झाला आहे, कारण त्या विभागामध्ये काही योजना येतात. तर त्या विभाग बघा. पहिले विभाग आहे नगर विकास विभाग, त्याला 15,000 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दुसरा आहे महिला व बाल विकास विभाग, 2,600 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तिसरा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, 9,000 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्यानंतर चौथा आहे ग्राम विकास विभाग, 4,700 कोटीचा निधी. सामाजिक न्याय विभाग, 3,700 कोटीचा निधी. सहकार पणन विभाग, 2,800 कोटीचा निधी. जलसंपदा विभाग, 2,600 कोटींचा निधी. गृह विभाग, 1,400 कोटींचा निधी. विधी व न्याय विभाग, 1,300 कोटींचा निधी. अन्न व नागरी पुरवठा विभाग, 1,300 कोटींचा निधी. वैद्यकीय शिक्षण विभाग, 1,100 कोटींचा निधी. शालेय शिक्षण विभाग, 480 कोटींचा निधी. आदिवासी विकास विभाग, 307 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अल्पसंख्याक विभागाला 246 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पर्यावरण विभागाला 238 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कृषी विभागाला 229 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तर या विभागामध्ये काही आपल्या योजना येतात, कारण भरपूर दिवस झाले भरपूर योजनांचे जे पैसे आहेत ते आलेले नाही. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात. कारण एक विभाग जसं की महिला व बाल विकास विभाग आहे, त्या विभागामध्ये भरपूर योजना येतात. तर अशा प्रकारे या 16 विभागांचा जो निधी मंजूर झालेला आहे, तर या विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात. या विभागाचा निधी मंजूर झालेला आहे, बरोबर आहे. तर त्या योजनांचा आता पैसे मिळणे आहे, म्हणजे निधी मंजूर झाला, आता पैसे त्या योजनांचे मिळणे आहे. तर तेच माहिती आपण जाणून घेणार आहोत की त्या विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात. ठीक आहे. तर मंडळी समजलं का, त्या विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात, तर ही माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर पहिला आहे नगर विकास विभाग, याला 15,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. तर या नगर विकास विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्या बघा. महाराष्ट्र जयंती नगरोत्थान अभियान. दुसरा आहे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना. तिसरा आहे विशेष अनुदान योजना, रस्ते अनुदान योजना. चौथा आहे प्रधानमंत्री आवास योजना. पाचवा आहे स्वच्छ भारत अभियान. हे या नगर विकास विभागामध्ये येतात. या नगर विकास विभागाला 15,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. दुसरा आहे महिला व बाल विकास विभाग. तर या महिला व बाल विकास विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्या बघा. पहिला आहे मिशन शक्ती. दुसरा आहे मिशन पोषण 2.0. तिसरा आहे मिशन वात्सल्य. चौथा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. पाचवा आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. 6वी योजना आहे उज्ज्वला योजना. 7वी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. 8वी योजना आहे मनोधैर्य योजना. 9वी आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना. 10वा आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा. ठीक आहे. आणि 11वा आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. आणि त्याच्यानंतर जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याच्यानंतरची आहे शेतकऱ्यांच्या मुलींच्या शुभमंगल सामूहिक विवाह योजना. त्याच्यानंतर आहे महिला आर्थिक विकास महामंडळ. हे जे आहे महिला व बाल विकास विभागामध्ये येतात. याच्यानंतरचा जो विभाग आहे तो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. याला 9,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तर या विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्या बघा. पहिला आहे शैक्षणिक योजना. दुसरी आहे सामाजिक सुरक्षा योजना. तिसरा आहे आर्थिक योजना. चौथा आहे कौशल्य वृद्धीकरण योजना. त्याच्यानंतर आहे पेन्शन योजना. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन रस्ते बांधणे, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, शासकीय इमारतींचे बांधकाम आणि देखभाल करणे, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅड बांधणे, शासकीय विश्रामगृहाचे आरक्षण करणे इत्यादी कार्य जे आहे या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येते. मी वाचू का सांगत आहे, कारण वाचू जर नाही सांगलो तर हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे. म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट स्पष्टपणे कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात हे सांगत आहे. आणि त्याच्यानंतरचा जो विभाग आहे ग्राम विकास विभाग, याला निधी जो मंजूर झाला आहे 4,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर बघा याच्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात बघा. पहिली योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. त्याच्यानंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. त्याच्यानंतर आहे यशवंतराव पंजाबराव पंचायत राज अभियान पुरस्कार.
त्याच्यानंतर आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्याच्यानंतर जी आहे RR आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना, त्याच्यानंतर आहे माजी बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, ठीक आहे. त्याच्यानंतरच आहे सांसद आदर्श ग्राम योजना, त्याच्यानंतर आहे आपले सरकार सेवा केंद्र, त्याच्यानंतर आहे अस्मिता योजना. या व्यतिरिक्त ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि योजनांची अंमलबजावणी करते, ठीक आहे. जसे की पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि इतर काही आहे. तर ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे सामाजिक न्याय विभाग, त्याला जो निधी मंजूर झाला आहे तो आहे 3,700 कोटी. तर याच्यामध्ये कोणकोणते योजना येतात त्या बघा. शासकीय वसतिगृह योजना, त्याच्यानंतर आहे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, त्याच्यानंतर आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, त्याच्यानंतर आहे सैनिकी शाळांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आर्थिक उन्नती आणि रोजगार, त्याच्यानंतर आहे विविध महामंडळाच्या योजना, जसे की महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अशा काही ज्या योजना आहेत त्या याच्यामध्ये येतात. आणि आणखी याच्यामध्ये योजना आहेत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, अत्याचारांना बळी पडलेल्या अनुसूचित जाती जमातींच्या कुटुंबींना आर्थिक मदत, वृद्धाश्रम योजना, तृतीयपंथी व्यक्तींना हक्काचे संरक्षण आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आहे. त्याच्यानंतर आहे मुख्यमंत्री वयश्री योजना. हे जे वयश्री योजना आहे हे सामाजिक न्याय विभागामध्ये मोडते, ठीक आहे. तर याशिवाय काही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी काही कायदे आहेत हे या योजनेमध्ये या विभागामध्ये मोडत आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर जो विभाग आहे सहकार पणन विभाग, याला जो निधी मंजूर झाला आहे 2,600 कोटींचा. याच्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्या बघा. पहिला आहे पीक विमा योजना, दुसरा आहे कृषी पणन विषयक योजना, तिसरा आहे कांदा अनुदान योजना, चौथा आहे वस्त्रोद्योग विकास योजना. तर ह्या ज्या आहे सहकार पणन विभागामध्ये येतात, ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे जलसंपदा विभाग, 2,600 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात बघा. लघु सिंचन योजना, दुसरा आहे पाणी वापर परवाने, तिसरा आहे पाणीपट्टी संबंधित कामे, चौथं लाभ क्षेत्राचा दाखला, उपसा सिंचन परवानगी, त्याच्यानंतर आहे उदंचन जलविद्युत प्रकल्प, त्याच्यानंतर आहे धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प, त्याच्यानंतर आहे पंप स्टोरेज योजना, त्याच्यानंतर आहे भूजल व्यवस्थापन आणि नियमन, त्याच्यानंतर आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजना. या जलसंपदा विभागामध्ये मोडतात. त्याच्यानंतरचा आहे अन्न व नागरी पुरवठा विभाग. तर याला जे आहे 1,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा अन्न व नागरी पुरवठा विभाग जो आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्या बघा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013, याच्या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, ठीक आहे, आणि प्राधान्य कुटुंब योजना, ठीक आहे. तर त्याच्यानंतरचं आहे आनंदाचा शिधा मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर आहे शिवभोजन थाळी जे 10 रुपयामध्ये मिळते ते. त्याच्यानंतर आहे एक देश एक शिधापत्रिका. त्याच्यानंतर आहे पोषण तत्व गुणसंवर्धित तांदळाचे सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत वितरण, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम. त्याच्यानंतर आहे नियंत्रित साखर वाटप योजना. त्याच्यानंतर आहे केरोसिनचे वाटप व वितरण. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार थांबवण्यासाठी विविध कायदे आणि नियम लागू करणे, वजन व मापे संबंधित बाबींवर कारवाई करणे, ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे इत्यादी कार्यही हा विभाग करतो, ठीक आहे. आणि जे मेन महत्त्वाचा जो विभाग आहे कृषी विभाग, कारण कृषी विभागाचा आपल्याला फार जास्त काम आहे, ठीक आहे. या कृषी विभागाला आहे 229 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तर या कृषी विभागामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्या बघा. तर या कृषी विभागामध्ये पहिली जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ठीक आहे. दुसरी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना, तिसरी आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, चौथी आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, पाचवी आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, सहावी आहे कृषी यांत्रिकीकरण
उपअभियान, ठीक आहे. तर याच्यामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, नांगरणी, पेरणी, काढणीची यंत्रे आणि इतर आधुनिक कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानामार्फत. त्याच्यानंतर आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. त्याच्यानंतर आहे कृषी तारण कर्ज योजना. त्याच्यानंतर आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. त्याच्यानंतर आहे परंपरागत कृषी विकास योजना. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय कृषी बाजार. या व्यतिरिक्त विविध पिकांसाठी विकास कार्यक्रम, उदाहरणार्थ गहू, कडधान्य, कापूस, रोपवाटिका योजना, मधमाशी पालन योजना, तसेच कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना, अशा अनेक योजना कृषी विभागामार्फत राबवल्या जातात. तर या कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत याच्यावरती सगळ्या योजनावरती मी लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहेत, कारण या कृषी विभागाच्या योजना आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत भरपूर जणांना माहीत नाही, अर्ध्या नाही माहीत, कारण मी आता भरपूर योजना सांगितल्या आहेत या कृषी विभागाच्या. तर याच्यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ एक योजनेचा एक व्हिडिओ स्पेशल येऊन जाणार आहे. ठीक आहे. तर हे होते विभाग आणि हा होता त्यांचा निधी आणि हा होत्या त्या विभागाच्या योजना. तर या योजनांचे पैसे आता लवकरच खातेदारांच्या, अर्जदारांच्या, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी आजचा व्हिडिओ जो कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.